मागच्या वेळी आपण अध्याय 6 आत्मसंयम योग या अध्यायाचं निरूपण बघत आहोत. मागच्या वेळी आपण 1 ते 10 या श्लोकांचं निरूपण ऐकलेलं आहे. त्या 1 ते 10 अध्याय श्लोकामध्ये योगी कोणाला म्हणायचं, संन्यासी कोणाला म्हणायचं, योगारूढ म्हणजे कोण, कोणती व्यक्ती योगारूढ झाली असे समजावी आणि योगी होणाऱ्या माणसाची वैशिष्ट्य काय, हे सर्व आपण 9व्या श्लोकामध्ये बघितलेलं आहे की योगी माणूस कसा असायला हवाय. सुहृद, मित्र, वैरी, उदासीन, मध्यस्थ वगैरे ही सगळी त्याची वैशिष्ट्य 10 वैशिष्ट्य आहेत योगी माणसाची, ती आपण मागच्या वेळी बघितली. आता प्रत्यक्ष योग साधना करताना आजूबाजूचं वातावरण कसं असायला पाहिजे, आपण स्वतः शरीराचं अवस्था आपली कशी असायला पाहिजे, कशा अवस्थेत आपण बसायला पाहिजे, मन कसं हवं, चित्त कसं हवं, याचं सगळं वर्णन ह्या पुढच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. तर जे कोण संत लोकांनी योग साधना केलेली आहे त्यांनी सुद्धा अशा शांत निर्जन वातावरणात जाऊन योग साधना केलेली आहे. तुकाराम महाराजांनी देहूजवळच्या भंडारा डोंगरावर योग साधना केली. संत एकनाथ महाराजांनी देवगडच्या जवळ असलेल्या एका डोंगरावर जाऊन योग साधना केलेली. अशा अनेक जे संत लोक होऊन गेले, योगी होऊन गेले, त्यांनी निर्जन अशा शांत ठिकाणी योग साधना केलेली आहे. आणि तेच या 11व्या श्लोकात सांगितलेले आहे. काय, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचे चैलाजिन कुशोत्तरम. शुचौ देश म्हणजे पवित्र देश, म्हणजे इथे देश आपण जो भारत देश, इंग्लंड देश म्हणतो तसं नाही, तर देश म्हणजे प्रदेश, ठिकाण अशा अर्थाने वापरलेलं आहे. शुचौ म्हणजे पवित्र ठिकाण, आणि ते असं पवित्र ठिकाण हवंय की ते फार उंच नाही, फार सखल नाही. म्हणजे जसं जेव्हा व्याख्यानं असतात, आपण भागवत सप्ताह वगैरे जेव्हा बघतो तेव्हा जे प्रवचनकार असतात तर त्यांचं जे स्टेज असतं ते जमिनीपासून थोडंसंच उंच असतं, 2-3 फुटावर. तसं फार उंच नसतं, म्हणून फार उंच नाही आणि फार खोलही नाही, सखल. आणि स्थिरम आसनम आत्मनः, की ते आसन असं स्थिर राहील असं असायला हवं, ज्याच्यात चित्तवृत्ती स्थिर राहतील असं असायला हवं. आणि खाली चैलाजिन कुशोत्तरम, चैलाजिन म्हणजे त्यावर हरणाचं किंवा वाघाचं कातड. वाघाचं किंवा हरणाचंच का, कारण त्यांची त्वचेचं जे कातड असतं ते अत्यंत मऊ असतं, आणि जेव्हा मऊ आसनावर आपण बसलेलो असतो तेव्हा त्या आसनाचा म्हणजे इतर कुठल्याही कारणाने शरीर मन विचलित होता कामा नये. मऊ आसन असेल तर बुद्धी पण तुमची स्थिर व्हायला अतिशय मदत होते. म्हणून चैलाजिन कुशोत्तरम, तर कातड, मऊ वस्त्र किंवा हरणाचं कातड, वाघाचं कातड त्याच्यावर आपण बसलं, आपण म्हणजे योगी माणूस बसायला हवा. त्याचं आसन फार उंच नको, फार खोल नको, असं शांत ठिकाणी असायला हवं. दुसरं काय सांगितलंय की एकदा आसनस्थ झाला योगी आणि ध्यान करण्याच्या अवस्थेत आता त्याची पूर्व तयारी सुरू झालेली आहे आणि तो ध्यान करायला बसलाय, तर त्याने प्रथम काय करायला पाहिजे, ध्यान करायला बसल्यानंतर जे भौतिक विषय आहेत, प्रपंचातले जे विषय आहेत, प्रत्येक मनुष्य प्रपंचात असतोच, म्हणजे जरी तो संन्यासी असला तरी अवतीभोवतीचं वातावरण हे प्रपंचाचंच असतं. प्रपंच म्हणजे काय, पंचमहाभूत, त्याच्या अवतीभोवतीचे जनव्यवहार, देणं घेणं, जे काही विचार डोळ्यांनी कानांनी आपण ऐकत असतो त्या सगळ्याला मिळूनच प्रपंच असं म्हणतात. तर हे प्रपंचाचे विचार त्या आसनावर बसल्यानंतर पूर्ण निवळले गेले पाहिजे, मनातून पूर्ण घालवून दिले पाहिजे. त्यांना पूर्णपणे संयमित करायचे. कोणाशी संयमित करायचे, तर आपल्या अंतरात्म्यातल्या परमेश्वराशी संयमित करायचे.
मन एकाग्र करायचं आणि मन एकाग्र करून चित्त शुद्ध होण्यासाठी प्रयत्न करायचा. आता चित्त शुद्ध व्हायला आधी पहिल्यांदा मनातलं सगळी जी घाण आहे विचारांची किंवा जे काही प्रवाह विचारांचे चालू असतात, लाटा विचारांच्या चालू असतात, उसळत असतात, काही स्थिर असतात आणि विचारांचा प्रवाह सतत चालू असतो, तो पूर्णपणे स्थिर करायचा, तो प्रवाह पूर्णपणे घालवून टाकायचा आणि मग मन एकाग्र होतं आणि एकाग्र मन झाल्यानंतर हळूहळू श्वासाकडे लक्ष केंद्रित करून चित्त भगवंताकडे न्यायचं, म्हणजे निर्गुण निराकार परमात्म्याकडे द्यायचं. कुठलीही त्याच्यासमोर मूर्ती नसली तरी चालेल, पण निर्गुण निराकार परमात्म्याकडे चित्त न्यायचं. ही दुसरी अवस्था आहे. तिसरी अवस्था आहे समंकाय शिरोग्रीवन धारयन चलम स्थिरः, धारयन अचलम स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रम स्वन्दिशश्चानवलोकयन. तुम्ही एकदा आसनस्थ झाल्यानंतर कसं बसायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. म्हणजे तुमची बैठक कशी असायला हवी आहे शरीराची, तर मांडी घालून पद्मासनात बसायचं आहे. शरीराचा मध्यभाग, नंतर शीर म्हणजे डोकं आणि मान यांना सरळ एका रेषेमध्ये अगदी निश्चल रूपाने धारण करायचं. निश्चल म्हणजे काही लोक असे बसत असतात, पद्मासनात बसतात, अगदी असं वाटत असतं की हे ध्यान धारणेला बसले आहेत, साधना करता आहेत, पण थोडीशी चुळबुळ मनाची शरीराची चालू असते. तसं सुद्धा करायचं नाही. स्टॅच्यूची जी अवस्था असते ती आपली अवस्था झाली पाहिजे. स्टॅच्यूकडे बघितल्यानंतर त्याचे डोळे हलत नाहीत, हात हलत नाहीत, पाय हलत नाहीत, तशी आपली अवस्था ध्यानाला बसल्यानंतर असायला हवी. म्हणून आणि मान, शीर, डोकं आणि हे एका रेषेत, शरीर म्हणजे पाठ हे सर्व एका रेषेत ठेवून आपली जी नजर आहे ती आपल्या नाकाच्या शेंड्याकडे, धरणीकडे बघणारी असावी. संप्रेक्ष नासिकाग्रम म्हणजे नाकाच्या शेंड्याकडे, संप्रेक्ष म्हणजे नाकाच्या शेंड्याकडे बघणारी, पाहात. कुठेही इकडे तिकडे पाहायचं नाही, खाली नाही, वर नाही, कुठेही नाही, नाकाच्या शेंड्याकडे. म्हणजे बाजूनी जरी एखादी किडामुंगी चाललेली असली तरी त्याच्याकडे सुद्धा बघायचं नाही, नाकाच्या शेंड्याकडेच आपली नजर असायला पाहिजे. ही दुसरी अवस्था. तिसरी अवस्था प्रशांत आत्मा विगत भीर. आता ही मनाची अवस्था, पहिले शरीराची अवस्था सांगितली, आता मनाची अवस्था कशी असायला पाहिजे? प्रशांत शांत मन झालेलं असलं पाहिजे. जसं जेव्हा वाराच नसतो आणि झाडाची पानं किंवा आजूबाजूचं वातावरण, पक्षी ओरडत नाही, झाडाचं पान देखील हलत नाही, ते कसं वातावरण आपल्याला शांत वाटतं, तसं आपलं मन शांत प्रशांत असायला हवं. शिवाय भयरहित असायला हवं. कारण योग साधना करताना कधी कधी माणसाला भय वाटू शकतं. कशाचं? कारण भौतिक जगापासनं जडापासून सूक्ष्माकडे हा देह जात असतो आणि जडापासून सुटताना माणसाला आपण ह्या जगात नाही ह्याचं भय वाटू शकतं. जमिनीपासून काही काही लोक वर उंच उचलले जातात, ते सुद्धा वाटून भय होऊ नये म्हणून भय रहित आणि ब्रह्मचारी व्रत. कुठल्याही प्रकारे जे विषय संसाराशी संलग्न आहेत, जेणेकरून आपली शांती, आपला संयम ढळेल असला कुठलाही विचार मनात येता कामा नये, त्याला म्हणायचं ब्रह्मचारी व्रत. त्याच्यामध्ये, त्या व्रतामध्ये म्हणजे त्या अवस्थेमध्ये स्थिर होऊन मनाला संयमित करून आणि भगवंताशी परायण होऊन, मतपरायण असं म्हटलंय. समंका मनसंयम चित्तो युक्त आसीत मतपरा. युक्त म्हणजे माझ्याशी जोडलेलं गेलं पाहिजे आणि मीच सर्वश्रेष्ठ आहे. मी म्हणजे कोण? भगवंत सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच्याशी मी एकरूप होतो आहे. फक्त ही भावना मनामध्ये असायला पाहिजे. अशी भावना जेव्हा होते त्याला
ती भावना किंवा ती अवस्था, त्याला म्हणायचं युक्त. तुम्ही भगवंताशी जोडले गेलेले आहात. कशाने? तर मनाने आणि चित्ताने. ही तिसरी अवस्था आहे. शरीर, मन आणि आता ही चित्ताची चौथी अवस्था झाली. मग युंजन नेम. आता पाचवी अवस्था आहे तुमचा आत्मा. ही अंतःकरण चतुष्टी आहे. ज्या वेळेला आपण योग साधना करतो त्यावेळेला अंतःकरण चतुष्टीचं काम जास्त आहे. अंतःकरण चतुष्टीमध्ये आता आत्म्याला म्हणजे आपल्या अंतःकरणाने आपण स्वतःला काय करायचं? समत्व, समाहित म्हणजे परमात्म्याशी जोडलं जाऊन संयत चित्ताची जराही विचलित अवस्था होऊ द्यायची नाही आणि भगवंताशी पूर्णपणे एकरूप व्हायचं. आणि हीच अवस्था जी आहे ती माणसाला शांती प्राप्त करून देते. एक सेकंद जरी आपल्याला ही अवस्था प्राप्त करता आली तरी आपल्याला योग साधना जमली असं म्हणायला काही हरकत नाही. मोठे मोठे योगी लोक दिवस दिवस तपश्चर्या करत असत, पण आपण 1 मिनिटं 2 मिनिटं हळूहळू ही योग साधना वाढवली तर डोळे जेव्हा आपण उघडतो ही योग साधना संपते त्यावेळेला आपल्या अंतःकरणाला, मनाला अतिशय प्रसन्न वाटतं आणि आपल्या चेहऱ्यावर पण ते प्रसन्नतेचं तेज दिसून येतं. ही अवस्था आपण प्राप्त करून घ्यायची. कशा प्रकारे? तर 11 ते 14 ह्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे हळूहळू त्याची तयारी करून भगवंताशी एकरूप व्हायचं. आणि असा योग मग कोणाला साध्य होतो? ही अवस्था कोणाला प्राप्त करता येते? तर त्याला सुद्धा संयमन खूप आवश्यक आहे. कोणाच्या हातनं ही योग साधना होणार नाही. कोण योगी मनुष्य ही साधना करूच शकणार नाही. तर अति जो खाणारा आहे तो ही योग साधना करू शकणार नाही. नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. अति खाणाऱ्याला ही योग साधना जमणारच नाही किंवा अजिबातच न खाणारा, ज्याने अगदी पोट रिकामं ठेवलेलं आहे त्याला सुद्धा ही योग साधना साधत नाही. का बरं? न खाणाऱ्याला आपण तर उलट म्हणतो जेवढं पोट रिकामं असेल, हलकं असेल तेवढं ठीक आहे ना, चांगलं आहे ना. पण प्रत्यक्षात तुम्ही योग साधना करत असताना तुमच्या चित्तवृत्ती शांत झालेल्या नसतात. हा जठराग्नी आहे तो कुठेतरी प्रज्वलित झालेला असतो. त्यामुळे तुमच्या चित्तामध्ये अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून पोटामध्ये काहीतरी हवं, थोडं तरी अन्न ग्रहण केलेलं पाहिजे. सरबत जे काही आपल्या उदरासाठी आवश्यक आहे ते आपण ग्रहण केलेलं पाहिजे. आणि खूप नाही खायचं. खूप खाल्लं की झोप येण्याची शक्यता असते. म्हणून खूप खाणाऱ्याला हा योग साध्य होत नाही. न चाती स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. अति झोपाळू जो माणूस आहे त्याला सुद्धा ही योग साधना साध्य होत नाही. आणि तुम्ही म्हणाल की आज मला खूप योग साधना करायची, मी रात्रभर जागून योग साधना करेल, तर त्याही व्यक्तीला योग साधना ही साध्य होत नाही. कारण झोप ही अत्यंत शरीराच्या इंद्रियांच्या दृष्टीने आवश्यक असते. रात्रभर जागून तुम्ही योग साधना केली तर ती योग साधना होऊच शकणार नाही. म्हणून हा श्लोक आहे की नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. पुढे 17व्या श्लोकामध्ये सांगितलेले आहार सुद्धा तुमचा तसाच हवाय. आहार आणि विहार. आहार म्हणजे आपण ग्रहण करतो तो आहार आहेच, पण आपल्या नैतिक आहार जो आहे म्हणजे फूड तर आहेच, पण विचारांचा आहार सुद्धा आपल्याला योग साधनेमध्ये खूप महत्वाचा आहे. तुमच्या मनामध्ये जर निगेटिव्ह विचार खूप असतील किंवा तुम्ही काही कारणाने खूप दुःखित झालेला असाल किंवा वेगवेगळ्या कारणाने तुम्ही चिंताग्रस्त असाल तर तो सुद्धा तुमचा वैचारिक आहार आहे. आणि ह्या वैचारिक आहारामुळे तुम्ही योग साधना करू शकणार नाही. म्हणून युक्त शब्द वापरला. युक्ता आहार विहारस्य युक्त चेष्टस्य.
युक्त चेष्ट म्हणजे काय? भगवंताशी जोडले जाण्यासाठी योग्य तो कर्मामधील प्रयत्न करणं. तुमचं कर्म त्या दृष्टीने कार्य करणं, तुम्ही त्यासाठी प्रयत्न करणं. आणि युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः, की ज्याची झोप आणि जाग म्हणजे ज्याची व्यवस्थित झोप झालेली आहे आणि जो व्यवस्थित प्रकारे जागृत आहे, अशालाच हा योग साध्य होतो. दुःख आणि त्यामुळे काय होतं, अशा योग साधनेचा परिणाम काय, फलश्रुती काय, तर दुःख नाश. दुःखांचा नाश होतो. आपल्या आतमध्ये अनेक वर्षांची दुःख साठलेली असतात, अनेक वर्षांचे दुःखदायक संस्कार साठलेले असतात. त्या संस्कारांना पूर्णपणे वाहून जाऊ द्यायचं, फ्लो होऊ द्यायचं, हे काम ह्या योग साधनेमध्ये होत असतं. जेव्हा तुम्ही निश्चल अशा विचारांच्या मध्ये असता किंवा स्थिर बुद्धी तुमची झालेली असते, भगवंताशी एकरूप झालेले असतात, तेव्हा ते आधीचे जे विचार आहेत, जे तुम्हाला त्रास देणारे आहेत, तुमच्या वैयक्तिक आत्मिक शांतीसाठी त्रासदायक आहेत, ते पूर्णपणे डिलीट होऊन जातात. म्हणून दुःखनाशक असा हा योग तुम्हाला साध्य होतो, असं 17व्या श्लोकामध्ये सांगितलंय. यदा विनियतं चित्तम आत्मन्येवावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. जेव्हा विशेष रीतीने नियमित केलेले चित्त, विशेष रीतीने नियमित केलेले म्हणजे वर जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे जर आपलं चित्त रोज 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 आपण रोज तीच साधना करायची, तशीच 5 मिनिट करा सुरुवातीला, नंतर 10 मिनिट करा, नंतर 15 मिनिट करा, अशी विशेष रीतीने जर आपण चित्त त्या योग साधनेमध्ये आत्म्यामध्ये आपण स्थिर केलं, परमात्म्यामध्ये स्थिर केलं, तर मनुष्य सर्व भोगांविषयी तृष्णारहित होतो. कारण आपल्या मनातल्या ज्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, कामना आहेत, म्हणजे भोगण्याच्या भोग घेण्याच्या ज्या वृत्ती आहेत, त्यामुळे आपल्या मनामध्ये अशांतता निर्माण झालेली असते, दुःख निर्माण झालेलं असतं. पण ते जर आपण नियमित योग साधना केली तर सर्व भोगांविषयी आपण तृष्णारहित होतो. आणि हा योग म्हणजे समाहित असं म्हटलेलं आहे. निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इति उच्यते तदा. सर्व कामना आपल्या गेलेल्या असल्या पाहिजे. निस्पृह, स्पृहा म्हणजे कामना, मनातल्या इच्छा, त्या पूर्णपणे गेलेल्या असल्या पाहिजे. कशाबद्दलच्या? सर्व कामेभ्यो, सर्व कामनेबद्दलच्या. सर्व बारीक सारीक गोष्टी असतात, काही परम संस्काराने साठलेल्या असतात, काही नवीन नवीन जीवन जगत असताना त्या संस्कारित होतात मनावर, त्या पूर्णपणे पुसून टाकल्या गेलेल्या पाहिजेत. आणि त्या कशा पुसता येतात? तर योग साधनेनेच पुसता येतात. म्हणून योग साधना ही अतिशय महत्वाची आहे. आणि एकदा का या योग साधनेमध्ये तुमचं मन, तुमचं चित्त स्थिर झालं की ही योगाची अवस्था कशी असते ह्याचा दाखला, ह्याचा दृष्टांत ह्या श्लोकामध्ये दिलेला आहे. त्यांनी निर्वात ठिकाणचा दिव्याशी आपल्या आत्म्याची ज्योत ह्याची तुलना केली. आत्म्याची ज्योत, योगी माणसाच्या आत्म्याची ज्योत ही कशी असते? तर निर्वात ठिकाणी जसा दिवा लावल्यानंतर तो स्थिर शांतपणे जळतो, कुठल्याही प्रकारे तो हलत नाही, फडफडत नाही, त्याचा भडका होत नाही किंवा तो विझत नाही, अशी अवस्था निर्वात ठिकाणी असलेल्या दिव्याची असते. जिथे वारा असतो तिथे जर आपण दिवा लावला, आत्ताच आपण दिवाळी झाली आणि दिवाळीत आपण गॅलऱ्यांमध्ये दिवे लावतो, त्यावेळेला वारा आला की ती वात अशी डोलते, इंगते म्हटलंय त्याला, डोलते ती वात, इकडे इकडे फिरते किंवा मध्येच मोठी होते, मध्येच लहान होते, मध्येच एकदम मोठी झाल्यासारखं वाटतं आणि एकदम अशी मंद होते, विझून जाते, अशी अवस्था त्या ज्योतीची असते. तशीच अवस्था आपल्या आत्म्याची, आपल्या मनाची, चित्ताची असते. कारण त्यावेळेला त्या आत्म्याला किंवा मनाला मोहांचे वारे लागलेले असतात.
पण योग साधनेमुळे हे मोहांचे लागलेले वारे पूर्णपणे गेलेले असतात. आपलं मन ह्या वाऱ्यांना पूर्णपणे ढकलून देतं. म्हणून निर्वात ठिकाणचा दिवा अशी आपल्या ह्या योगी माणसाच्या चित्ताची तुलना निर्वात ठिकाणच्या दिव्याशी केलेली आहे. की ते चित्त जसं निर्वात ठिकाणच्या दिव्याचं दिव्याची ज्योत जशी स्थिर असते तशी या योगी माणसाच्या अंतरात्म्यातील ज्योत स्थिर झालेली असते. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. यत्रो आणि मग नंतर अवस्था काय सांगितलेली आहे. एकदा ही स्थिर अवस्था प्राप्त झाली की ज्या अवस्थेत योगाच्या सेवनाने म्हणजे ह्या योग साधनेच्या सेवनाने निरुद्ध झालेले चित्त, निरुद्ध म्हणजे काय की त्याच्या पासून दूर गेलेले, सगळ्या वासनांपासून दूर गेलेले, षडरिपूंपासून दूर गेलेले, विषयांपासून दूर गेलेले हे जे चित्त आहे ते चित्त शांत होण्याची त्या चित्ताला उपरती होते. आणि अशा अवस्थेत शुद्ध झालेल्या अंतःकरणाने जर आपण त्या परमात्म्याशी एकरूप झालो तर त्या परमात्म्याला स्वतःच्याच हृदयामध्ये आपण त्या परमात्म्याला बघत असतो. आणि असं कोण करत होतो माहितीये की हनुमान हा रामरायाचा इतका छान भक्त होता की सतत रामरायाचं चिंतन ध्यान करत असे. म्हणून त्याच्या हृदयातली ज्योत आणि रामराया हे एकरूप स्थिर झालेली बुद्धी, स्थिर झालेलं चित्त असं होतं. आणि अशी अवस्था ही हनुमंताची होती. हे आपल्याला हनुमंताचं जेव्हा चरित्र आपण पाहतो तेव्हा लक्षात येतं. म्हणून यत्रो परमते चित्त निरुद्ध योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. पुढचा श्लोक आहे. मग ह्याची फलश्रुती दिली आहे की हे तुम्ही योग साधना करता त्याची फलश्रुती काय आहे तर सुखम अत्यंतिक आहे. अशा अवस्थेमध्ये इंद्रियांच्याही पलीकडे आपण गेलेलो असतो आणि सूक्ष्म बुद्धीने आपल्याला त्या परमात्म्याची जाणीव करून घेतो. त्या परमात्म्याचं अस्तित्व आपण अनुभवतो ते सूक्ष्म बुद्धीने. आणि ह्या अवस्थेमध्ये जर योगी स्थित झाला तर तो त्याच्या स्वस्वरूपापासून निश्चितच विचलित होत नाही. आता स्वस्वरूपापासून विचलित होणं म्हणजे काय तर स्वस्वरूप म्हणजेच भगवंताचं जे निर्गुण निराकार स्वरूप आहे ते प्रत्येक योगी माणसाच्या अंतरात्म्यामध्ये असतं आणि ते त्यांनी योग साधनेने मिळवलेलं असतं. म्हणून निर्गुण निराकार परमात्मा आणि योगी माणसाची ही अति उच्च अवस्था हे एकरूप झालेलं असतं. आणि त्याच्यामुळे एकदा त्याला ती अवस्था प्राप्त झाली की तो त्याच्यापासून विचलित होत नाही. आणि यल्लब्ध्वा परल्लाभ मन्यते नादिकं तथा यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. असा आत्म्याला मिळणाऱ्या शांतीपासनं परमात्मा जो दिसत असतो अंतरात्म्याला, योगी माणसाच्या अंतरात्म्यात जो परमात्मा दिसत असतो त्याचा लाभ त्याला प्राप्त होऊन त्या लाभापेक्षा जगातला कुठलाही लाभ त्याला अधिक महत्वाचा वाटत नाही. दुसरा कुठलाही लाभ जगातल्या अनेक आर्थिक असो किंवा कुठल्याही ऐहिक सुखांचा लाभ असो त्यापेक्षाही कितीतरी पटीने ही अंतरात्म्यातली जी शांती आहे, परमात्म्या दिसण्याचा जो त्याचा चित्तामध्ये त्याच्या परमात्मा प्रगट होण्याची जी अवस्था आहे तीच सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. आणि अशा अवस्थेत हा योगी कितीही मोठ्या प्रकारचं संकट आलं, दुःख आलं तरी त्या दुःखाने तो विचलित होत नाही. आणि तम विद्या दुःख संयोग वियोग योग संहितम सनिश्चयेन योक्तव्य योगो निर्विण्ण चेतसा. त्या दुःख संयोग वियोगाला म्हणजे दुःखांच्या संयोगापासून रहित अशा अवस्थेला
आता आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की योग साधना जर आपण रोज 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 केली तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या दुःखांपासून आपण नक्कीच मुक्त होणार आहोत. म्हणून योग साधनेला अतिशय महत्व आहे. तर अशी जी दुःख वियोगाची, दुःखांच्या संयोग रहित अशी जी अवस्था आहे, ही अवस्था निश्चयपूर्वक खेदरहित चित्ताने त्या योग्याने स्वतः अनुभवावी, ही त्याची फलश्रुती आहे. आणि ही जी अवस्था आहे ती अवस्था अत्यंत आनंददायी अशी अवस्था आहे. तर आज आपण 23व्या श्लोकापर्यंतचं निरूपण बघितलं. उरलेल्या श्लोकांचं पुढच्या बुधवारी करूया. धन्यवाद.